कसारा हे गाव डोंगराच्या चारी बाजूच्या पायथ्याशी असल्यामुळं या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये या भागामध्ये भूसंकलन होऊन डोंगराचा काही भाग कोसळला जातो दरवर्षी. त्याचप्रमाणे घरांची सुद्धा पडझड ह्या ठिकाणी होत असते आणि म्हणूनच हा भाग अतिशय संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. आणि पावसाळ्याच्या अनेक प्रकारच्या उपाययोजना शासनाने केल्यात असं दाखवलं जातं, परंतु आम्ही काँग्रेस कमिटी कसारा विभागाच्या वतीने तहसीलदार मॅडम शहापूर जिल्हा ठाणे यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये सांगितलं होतं का मोखावणे सजा असलेले त्यांचे कर्मचारी तलाठी यांना तुम्ही म्हणजे अतिमुसळधार पाऊस पडतो त्या दिवसाच्या वेळी त्यांना स्थानिक कार्यरत ठिकाणी ठेवण्याचे आदेश द्यावेत या संदर्भात त्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं होतं. परंतु तहसीलदारांनी त्या निवेदनाचं गांभीर्य घेतलं किंवा नाही हे तरी आता आम्हाला तहसीलदारांनी त्या तहसीलदार मॅडम शहापूर यांना निवेदन देण्यात आलं होतं, परंतु त्या निवेदनाची किती गंभीरता घेतली किंवा नाही घेतली हे सध्या तरी आम्ही सांगू शकत नाही. परंतु आम्ही त्यांना सांगितलं होतं का मोखावणे कसारा सजामध्ये ह्या केंद्रामध्ये कार्यरत असलेले तलाठी यांना केंद्र यांना तुम्ही जोपर्यंत अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस ह्या गावात होतो तोपर्यंत त्यांना कार्यरत ठिकाणी ठेवण्याचे आदेश देण्याचे आम्ही त्यांना पत्रात म्हटलं होतं. परंतु ते झालं किंवा नाही ते सध्या तर आपल्याला सांगता येणार नाही. परंतु आज सिद्धार्थनगर येथील निलेश चंद्रकांत मोरे यांचे त्या ठिकाणी रूम आहे, त्या ठिकाणी जिम होती आणि आज रविवार असल्यामुळं त्या ठिकाणी कोणीही मुलं त्या जिममध्ये गेल्या नसल्यामुळं आज सकाळी त्या रूमचा भिंत एक पडली आणि ती पडली, परंतु ती बघितल्यानंतर जर त्याच्या खाली जे घरं आहेत त्या घरावरती जर ती कोसळल्या असती तर ह्या गावामध्ये फार मोठी दुर्घटना घडली असती असं या ठिकाणी चित्र तयार झालं होतं. परंतु जशी माहिती कळाली कसारा गावचे पोलीस पाटील अशोक कर्डक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि मी ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस त्यांना मी विचारलं का तुम्ही आपले कसारा गावचे जे तलाठी आहेत त्यांना संपर्क केला का, तर ते बोलले मी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की अशी घटना घडलेली आहे. तर ते बोलले प्रतिनिधी पाठवतो आणि प्रतिनिधी जर इतकी मोठी घटना आहे आणि ह्या घटनेला जर सरकारी अधिकारी येत नसतील किंवा मंत्रालय स्तरावरतून सांगितलं जातं की सूचना केल्या जातात का लोकांनी काळजी घेतली पाहिजे, परंतु सरकारचं अंकुश या अधिकाऱ्यांवर नसल्यामुळं अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत आणि म्हणूनच आपण आज या ठिकाणी शासनाचे आपण निवेदन देऊन सुद्धा जर तलाट्यांना जर तहसीलदारांनी जर तशी सूचना किंवा नोटीस दिली असेल मग तरी नोटीस ते थांबले नसतील किंवा तहसीलदारांनी त्यांना नोटीस काढलं नसेल तर या घटनेला म्हणजे शासकीय यंत्रणेला जबाबदार कोण असा प्रश्न कसारा गावातल्या नागरिकांनी या ठिकाणी विचारला आहे. आणि जर नोटीस दिली असेल तर तहसीलदार तलाट्यावरती काय कारवाई करणार आणि तहसीलदारांनी जर नोटीस काढलं नसेल तर तहसीलदारावरती शासन काय कारवाई करणार अशी मागणी जनतेने केली आहे.
पाटील साहेब, आता सिद्धार्थनगर या ठिकाणी निलेश मोरे यांचे जे जिम होती त्या जिमची भिंत कोसळली, तर तुम्हाला ती कधी कळाली आणि तुम्ही आपले जे तलाठी आहेत त्यांच्याशी संपर्क केला का? आता मी इथून गाडी घेऊन जात असताना मला ते समजले. मी गाडी थांबवली आणि जाऊन बघितलं तर ती भिंत कोसळलेली आहे. त्याचा संपर्क मी तलाठी यांना कळवलेला आहे. ते आता त्यांचा प्रतिनिधी पाठवून पंचनामा करत आहे आणि ती माहिती मी वरती कळवलेली आहे. धन्यवाद पाटील साहेब.